हॅलो एव्हरीवन, ॲज रिक्वेस्टेड खूप सारे कमेंट्स आले होते की तुम्ही रिझ्युमे बनवायला सांगितला, रिझ्युमे आहे तयार, पण प्रोजेक्ट कसा ॲड करायचा, किती प्रोजेक्ट ॲड करायचे, प्रोजेक्टमध्ये काय काय इन्व्हॉल्व म्हणजे काय काय ॲड करायचं किंवा हे माहीत नाही आहे. सो हे खूप रिसेंटली मला खूपच 3-4 लोकांनी कमेंट्स केल्या आणि मला ॲक्च्युली पर्सनली पण मेसेज केले. सो मी असं ठरवलं की यार ह्यावरती आपण इन डिटेल व्हिडिओ काढू. जर तुम्ही फ्रेशर असाल, जर तुम्ही एक्सपिरियन्स असाल, त्यावरती पण मी किती प्रोजेक्ट ॲड करायचे, कसं ॲड करायचं आणि काय काय एक्सपेक्टेड आहे रिझ्युमेवरती प्रोजेक्टचं. सो व्हिडिओ लास्टपर्यंत बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच व्हॅल्युएबल व्हिडिओज मी घेऊन येत असतो. सो लेट स्टार्ट. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट, मी लास्टला तुम्हाला एक प्रोजेक्ट देणार आहे. प्रोजेक्टचं नेम, डिस्क्रिप्शन एक इन डिटेलमध्ये वर्डमध्ये तुम्हाला दाखवणार आहे की कसं करायचं. मी एक प्रोजेक्ट तुमच्यासाठी देणार आहे. तुम्हाला आधी तुमच्याबरोबर मी एक्सप्लेन पण करणार आहे आणि डिस्क्रिप्शनमध्ये तो शेअर पण करणार आहे. सो व्हिडिओ लास्टपर्यंत बघा, खूप इम्पॉर्टंट व्हिडिओ होणार आहे ॲज पर रिझ्युमे. सो मी हे 2 टाईपमध्ये सांगतो, एक एक्सपिरियन्स आणि एक फ्रेशर. सो जर तुम्हाला एक्सपिरियन्स असेल ना तर तुम्हाला काय करायचं आहे, मॅक्झिमम फक्त प्रोजेक्टचं नेम आणि प्रोजेक्ट कुठल्या डोमेनवरती होता ते फक्त ॲड करायचे. कसं करायचं ते सांगतो आणि ॲज अ फ्रेशरचं पण मी सांगतोच. सो एक्सपिरियन्स लोकांचा जो माझा पर्सनल रिझ्युमे आहे तो मी शेअर करतो आहे. तुम्हाला जर हवा असेल तर मी तो डिस्क्रिप्शनमध्ये पण शेअर करतो. सो माझा हा पर्सनल रिझ्युमे आहे. तर इथे मी काय केलं आहे बघा, मला ऑलमोस्ट आता इथे 8.9 इयरचा एक्सपिरियन्स आहे. सो मी 8+ इयरचा एक्सपिरियन्स केला इथे आणि मी टोटल ज्या माझ्या लास्ट कंपनीज आहेत त्या पूर्ण इथे मेन्शन केल्या आहे आणि कुठला प्रोजेक्ट, सॉलिडवर्क्स प्रोजेक्ट म्हणजे जो काय प्रोजेक्ट आहे आणि तो कुठल्या कुठल्या डोमेनवरती आहे. ओके, वेब ॲप्लिकेशन आणि मोबाईल ॲप्लिकेशनवरती जो मी काम करतो ते मी इथे शेअर केलं आहे. सो इथे मी प्रोजेक्टचं बाकी काय केलं नाही आणि ह्या जे काही प्रोजेक्ट आहेत ह्याच्या रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज मी फक्त एका वन शॉटमध्ये मी काय केलं, सगळं केलं आहे. हर एक प्रोजेक्टच्या जर मी खाली सगळे रोल्स, रिस्पॉन्सिबिलिटीज, माझ्या टेक्नॉलॉजी जर ॲड केल्या तर तो रिझ्युमे माझा 4 ते 5 पेजेसचा होऊन जाईल आणि दॅट इज नॉट ॲक्सेप्टेबल. सो मॅक्झिमम तुमचा एक्सपिरियन्स असेल तर 2 पेज, जर तुमचे फ्रेशर असेल तर 1 पेजमध्ये तुमचा रिझ्युमे पाहिजे. सो ATS फ्रेंडली तो होतो. जर तुम्ही बघितलं कुठे माझ्याकडे लाईन्स वगैरे कुठेही नाही आहेत. सो ATS फ्रेंडली रिझ्युमे तुमचा पाहिजे आणि हा रिझ्युमे तुम्हाला मी तुमच्याकडे शेअर करतोच. सो आपला जो काही प्रोजेक्टवरती डिपेंडंट आहे तो प्रोजेक्ट. सो मी इथे प्रोजेक्टचं काहीही मेन्शन केलेलं नाही आहे आणि मी फक्त आणि फक्त ह्या सगळ्या प्रोजेक्टमध्ये मी काय काय केलेलं आहे ते मी रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीजमध्ये इथे मी ॲड केलेलं आहे. सो जर तुम्ही एक्सपिरियन्स असाल तर तुमचे जो काही जेवढा पण एक्सपिरियन्स आहे त्या प्रोजेक्ट तुम्ही कुठल्या कुठल्या प्रोजेक्टवरती काम केलं आहे, कुठल्या कुठल्या डोमेनवरती केलं आहे आणि कधी केलं आहे, तुम्ही हे असं मेन्शन इथे करू शकता. देन आपल्याकडे HR जो तुम्ही बघितला असेल तर सागर आपल्याकडे लास्ट पॉडकास्टला आला होता. त्याच्या आपण रिझ्युमे आपण घेतला इथे आणि त्याच्या जर मी रिझ्युमेवरती घेतलं तो पण ATS फ्रेंडली रिझ्युमे आहे. तुम्ही बघितलं असेल तर इथे फक्त आणि फक्त प्रोजेक्टचं नेम आहे आणि त्याचं काय काय कसं केलं आहे, त्याचा रोल्स आणि रिस्पॉन्सिबिलिटी शॉर्टमध्ये त्यांनी मेन्शन केलं आहे. सो जो आपण प्रोजेक्ट करतो ना तर त्याचं प्रोजेक्टचं नेम आपल्याला काय करायचं आहे, प्रोजेक्टचं नेम, त्याचं डिस्क्रिप्शन आणि कुठल्या टेक्नॉलॉजीज हे एवढं फक्त सांगायचं आहे. इन डिटेलमध्ये आपल्याला सांगत बसत नाही, त्याचा वर्कफ्लो काय आहे, कसा प्रोजेक्ट होता, त्यातून आउटपुट कमालं, काय केलं, काहीच नाही, असं काहीच आपल्याला मेन्शन करायचं नाही. जर तुमचा ॲज अ फ्रेशर रिझ्युमे असेल तर काय करायचं. सो आपल्याकडे एक इथे रिझ्युमे आहे, आपल्याकडे इथे दुसरा एक रिझ्युमे आहे फ्रेशरचा आणि फ्रेशरचा रिझ्यूममध्ये कसं मेन्शन केलं आहे हे बघा. इथे एक टायटल टाकला आहे, जो प्रोजेक्ट त्याचा जो काही ड्युरेशन आहे तो टाकला आहे आणि त्याचं एक शॉर्ट डिस्क्रिप्शन टाकलं आहे. सो असं जर केलं ना तरी पण तुमचं चालतं. जर तुम्ही फायनल इयरला असाल तर फायनल इयरला जर तुम्हाला जो लास्ट तुमचा प्रोजेक्ट असतो, कारण कुठलंही तुम्ही ग्रॅज्युएशन करा, इयर एंडला तुमचा लास्ट सेमला तुम्हाला एक प्रोजेक्ट असतो. तोच प्रोजेक्ट जर तुम्ही व्यवस्थित केला आणि आता आजकाल असं पण झालं की बाहेरून आपण डायरेक्टली प्रोजेक्ट तो बाय पण करू शकतो. जर तुम्ही केला पण तो प्रोजेक्ट तुम्ही कमी अंडरस्टँड तर करून घ्या, तो काय आहे, कशाचा आहे, त्याचा मोटो काय आहे, कुठल्या डोमेन आहे, कुठल्या टेक्नॉलॉजी यूज केल्या आहेत, कुठले टूल्स यूज केले आहेत, ते जर तुम्ही त्याचा स्टडी केला आणि तो तुम्ही व्यवस्थित एकदम ॲड करून तुम्ही टाकू शकता. डिस्क्रिप्शन छोटंसंच व्यवस्थित टाकू शकता. 1 केला तर 1 टाका, 2 केला तर 2 केला, ड्युरेशन वगैरे व्यवस्थित मेन्शन करा. ओके, सो असं तुम्ही मेन्शन करू शकता. आणि जसं मी तुम्हाला बोललो की एक प्रोजेक्ट मी तुम्हाला दाखवतो. सो तो प्रोजेक्ट कसा आहे ॲज अ फ्रेशरला तो मी पण तुम्हाला दाखवतो. मी एक प्रोजेक्ट, एक सॅम्पल प्रोजेक्ट टायटल पर्सनल बजेट ट्रॅकर असं मी एक कुठला तरी एक सॅम्पल प्रोजेक्ट मी तुमच्यासाठी केलेला आहे, ज्यामध्ये डिस्क्रिप्शन बघा, टेक्नॉलॉजी यूज बघा, अ वेब बेस्ड ॲप्लिकेशन डेव्हलप टू हेल्प युजर मॅनेज देअर पर्सनल फायनान्स बाय ट्रॅकिंग इन्कम, एक्सपेन्सेस अँड बजेट लिमिट्स.
म्हणजे तुम्हाला तो प्रोजेक्ट आहे तो कुठल्या बेसिसवरती आहे, तो काय करणार आहे, त्याचं आउटपुट काम आहे, तुम्हाला 2 लाईनमध्ये तुम्हाला डायरेक्टली कळून गेलं. टेक्नॉलॉजी यूज कोणत्या कोणत्या झाल्या आहे त्याच्यामध्ये HTML CSS जावास्क्रिप्ट नोड वगैरे MongoDB वगैरे टोटल आहे. माझा जो काही आहे तो रोल काय होता त्याचा फुल स्टॅक डेव्हलपर, जो काही तुम्ही समजा फुल स्टॅक डेव्हलपर असून द्या, टेस्टर असून द्या, तो काय आहे तो रोल टाकायचा. रिस्पॉन्सिबिलिटीज काय आहे त्याच्यामध्ये बघा, हे सगळ्या आहेत आणि आउटकम काय आहे आणि तो प्रोजेक्ट कुठं आहे. तर तुम्हाला एक लिंक GitHubची रिपॉझिटरी, एक स्टँडर्ड फॉर्मॅट आहे. हा जरी तुम्ही यूज केला तरी पण तुम्हाला दॅट सेट. जर तुमचे 2 प्रोजेक्ट असतील तर तुमचे रोल्स रिस्पॉन्सिबिलिटीज ॲड करायची गरज नाही. तुम्ही नेम आणि डिस्क्रिप्शन 2 लाईनमध्ये केलं चालतंय, नाहीतर तो पेज डायरेक्टली 3-4 पेजेसचा होऊन जाईल तुमचा रिझ्युमे. सो असं करायचं नाही. सो हा जर प्रोजेक्ट तुम्हाला घ्यायचा असेल तर हा प्रोजेक्ट मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये शेअर करतो. हा फॉर्मॅट तुम्ही यूज करा तुमच्या रिझ्युमेमध्ये. हा स्टँडर्ड फॉर्मॅट आहे आणि तुम्हाला काहीही अडचण येणार नाही. ATS फ्रेंडलीमध्ये पण हा ATS फ्रेंडली आहे आणि जे काही तुम्ही बघाल ते कीवर्ड्स वगैरे ते आय कॅची आहेत. डायरेक्टली तुमचं जे काही कीवर्ड्स आहेत ते पण रिक्रुटर आहे, HR आहे, त्याला ते दिसतील आणि तो फाइंड करू शकतो. सो असं आहे, असं तुम्ही प्रोजेक्ट वगैरे ॲड करू शकता. विनाकारण खूप जास्त माहिती प्रोजेक्टची सांगू नका. तुम्हाला एक्सप्लेन करायचे इंटरव्ह्यूमध्ये, तुम्ही स्वतः प्रिपरेशन करा, ना की त्या रिझ्युमेवरती म्हणजे टोटल सगळं एंटायर डेटा तुम्ही टाका त्याच्यामध्ये. ओके. सो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुम्हाला कशावरती व्हिडिओ पाहिजे ते मला कमेंटमध्ये सांगा. कमेंट करायचं विसरू नका आणि लाईक करायचं पण नाही. आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.